नाशिक महानगरपालिकेच्या मसरूळ प्रभाग क्रमांक 1 ब मधून विशाल प्रमिला जगन्नाथ पोटिंदे हे निवडणूक रिंगणात उतरले आहेत। प्रभागातील विकास, स्थानिक प्रश्न आणि नागरिकांच्या मूलभूत सुविधांसाठी लढा देण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे। मसरूळ परिसराचा आवाज एकजुटीने बुलंद करण्याचे आवाहन त्यांनी मतदारांना केले आहे। ब्युरो रिपोर्ट चेतन शेजवासह स्टार लोक शक्ती न्यूज नाशिक। नमस्कार, माझं नाव विशाल जगन्नाथ पोटिंदे, प्रभाग क्रमांक 1 मधून ब प्रवर्गात मी तयारी करतोय। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष तुतारी वाजवणारा व्यक्ती ही माझी निशाणी आहे। प्रभाग क्रमांक 1 मध्ये गेल्या 25 ते 30 वर्षापासून जे काही होतं प्रस्थापितांचं वर्चस्व, त्या प्रस्थापितांना थेट आव्हान देण्याचं काम राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष करतोय। आणि प्रभागामध्ये जनतेलाही अवगत आहे, या प्रभागामधले लोकप्रतिनिधी गेले 20 ते 25 वर्ष नगरसेवक होते, त्यानंतर पुन्हा त्यांनी महापौर पद सुद्धा भूषवलं। परंतु आजही प्रभागामध्ये रस्त्यांची परिस्थिती फार वाईट आहे। व्यायामशाळा बंद पडल्यात आणि इथलं प्राथमिक आरोग्य केंद्र इथल्या महानगरपालिकेच्या शाळेत आहे, जिथे लहान मुलं शिकतात, त्या मेडिकल वेस्टमुळे त्या मुलांना आजार होऊ शकतात। त्यानंतर शाळेला वॉल कंपाऊंड नाहीये, वॉशरूम जे आहे इतकी दुर्गंधी झाली की त्याच्यामुळे लोक आजारी पडतात। आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की प्रभाग क्रमांक 1 डेव्हलप दिसतोय, रस्ते दिसतात, बिल्डिंग दिसतात, पण पाण्याची व्यवस्था जी आहे, व्यवस्थापन हे बोरगड एरियात किंवा वरच्या भागात जास्त झालेलं दिसेल। पाण्याच्या टाक्या 4-4 तिकडे तुम्हाला दिसतील, तर वृंदावन नगर मध्ये हव्यात, गायत्री नगर मध्ये हव्यात, गोरक्षनगरच्या अलीकडे हव्यात, जेणेकरून ते पाणी त्या घरापर्यंत, प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचू शकतं। आज अशी अवस्था झाली आहे की त्या पाण्याचं व्यवस्थापन चांगलं नसल्यामुळे डेव्हलपमेंट एरियामध्ये किंवा बिल्डिंग्स मध्ये अक्षरशः लोकांना मोटर लावून पाणी घ्यावं लागतंय। प्रत्येकाच्या घरामध्ये तुम्हाला मोटर दिसेल। आणि नागरिकांनी याच्या अगोदर प्रस्थापितांकडे पाण्याची व्यवस्थेचं चांगलं नियोजन असावं सुचवलं होतं किंवा जागाही दाखवल्या होत्या। नागरिकांनी जागेवरती प्रस्थापितांना बोलवून ते सांगितलं होतं की बाबा तुम्ही व्यवस्था करू शकतात। परंतु प्रस्थापित जे आहेत ना, गेल्या 30 वर्षापासून इतके मदमस्त झालेत की त्यांना फक्त जनता 5 वर्षानंतर आठवते। आणि मग मधले 5 वर्षाचा कार्यकाळ जो असतो त्यांचा, आले काय आणि किंवा गेले काय, अक्षरशः तोंडावरती त्यांना नको ते उत्तर विकृत दिले गेलेले जनतेला। जनतेला सगळं अवगत आहे, जनता ही सूज्ञ आहे प्रभाग क्रमांक 1 ची। आणि मी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडनं अधिकृत उमेदवारी करून हेच परिवर्तन करण्याचा प्रयत्न करतोय। माझी लढाई थेट प्रस्थापितांशी आहे आणि नक्कीच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षच्या माध्यमातून मी आपल्या प्रभागातल्या व्यक्तींना न्याय देण्यासाठी मी उभा आहे। मी एक अंमलबजावणीदार असणार आहे। मी जनतेचा सेवक, एक विद्यार्थी देशातला व्यक्ती आहे, अतिसामान्य म्हणजे सर्वसामान्य घरातून आलेला माणूस, की या परिवर्तनासाठी उभा राहिलोय। जनतेने मला साथ द्यावी आणि ती जनता देते सुद्धा आहे। माझा प्रश्न साहेब, काय आश्वासन देऊ शकतात ते आपल्या प्रभागामध्ये तुम्ही काम करू शकता? माझं विजन असं की प्रभागामध्ये आजपर्यंत प्रस्थापितांनी कधी केलंच नाही किंवा बहुधा नाशिक महानगरपालिकेच्या परिक्षेत्र पण झालेलं नसेल। 76 वर्ष झाले, 78 वर्ष झाले भारत स्वातंत्र्य होऊन, पण अजूनही आपण बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर वरती आहोत। रोड, पाणी, लाईट, शाळा, आरोग्य केंद्र हे महत्वाचं आहे, मी ते काम करणारच आहे। पण त्याच्या पलीकडे जाऊन विजन जे आहे की आपल्या प्रभागामध्ये IAS घडले पाहिजेत। म्हणजे अशी एवढी पायाभूत भक्कम शैक्षणिक व्यवस्था आपल्याला उभी करायची, लायब्ररी असेल पालिकेतर्फे किंवा तिथलं वातावरण असेल, त्या गोष्टी उभ्या करायच्या आहेत। त्यानंतर ज्येष्ठ नागरिक आहेत, प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वाईट अवस्था आहे इथे, तर त्या नागरिकांना विश्वास मिळाला पाहिजे। प्राथमिक आरोग्य केंद्र बघून ते आरोग्य केंद्र खूप छान बनवायचं आहे। त्यानंतर पुन्हा इथले गार्डन्स आहेत खूप, वडजेमाळ्यातलं तुम्ही गार्डन बघू शकता जवळचं, गेल्या 2003 पासून तसंच पडलंय, फक्त महानगरपालिकेने वॉल कंपाऊंड केलं, तिथे स्वच्छता नाही, झाडझुडपं वाढलेले आहेत आणि प्रस्थापितांना 4 चळवळीतील नागरिक जाऊन सांगतात तरी सुद्धा ते झालेलं नाही। सार्वजनिक शौचालय जे आहे त्याची खूप दुरावस्था आहे, खूपच अवघड आहे। त्यामुळे ते या सगळ्या गोष्टीत म्हणजे बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर बरोबर शैक्षणिक झालं, आरोग्य झालं आणि मुलांचं करिअर, आणि सगळ्यात महत्वाचं या ठिकाणी प्रभाग क्रमांक 1 जो आहे ना, हा ग्रामीण भागाशी जोडलेला आहे। शेतकरी आहेत, इथे बाजारपेठेसाठी येतात स्वतःचा माल घेऊन। बाजारपेठेची अवस्था एवढी वाईट आहे की हायवेवरती भाजीपाल्याची दुकानं लागतात, अपघात होण्याची दाट शक्यता आहे। तर भविष्यात मी आल्यानंतर ना, तो भाजीपाला किंवा ते मार्केटचं मोठं सुसज्ज काम आपण चांगलं करणार आहोत। या प्रकारची विजनरी असेल आणि माझं प्राधान्य कायम
तरुणांना असेल, त्यांच्या करिअरला असेल, शिक्षणाला असेल, आरोग्याला असेल.